त्याने बिचाऱ्याने आपल्या संघाला वरती आणलंय. तन्मय आणि करण या दोघांचे खरंच तुमच्यावर आभार मानायला पाहिजे. दर्शन देवरे स्ट्राइक वर आहे. चांगलीशी फलंदाजी पाहायला मिळते दर्शन यांच्याकडून. सुंदर टटवलेला चेंडू, एक धाव. राज पाटील यांची सुंदर गोलंदाजी. यानंतर आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत या मॅच नंतर. दिग्विजयांचा टटवलेला चेंडू जात आहे लॉंग ऑनच्या वरून आणि तो म्हणजे सुंदर फिल्डिंग. 2 रन धावण्यात यश मिळणार आहे दिग्विजय व दर्शन देवरे. दर्शन देवरे संघाचे हार्ड हिटर आहेत. AVM मधले खूप भरोसा आहे त्यांच्या टीमवर त्यांना. पाहूया तिसरा चेंडू राज पाटील यांचा. ते आयकॉन आहेत सर्व ओनर्स जे अवेलेबल आहेत ते सर्व ओनर्स आणि सपोर्ट स्टाफ कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. ओनर तरी कृपया ओनरला पाठवा. बॅटची कडा लागून जात आहे. ओनर नसेल तर सपोर्ट स्टाफ कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. सर्व संघाचे ओनर प्लीज यावे. कोण त्याला खेळायला घेऊया आपण. त्यांचा संघ त्यांना घेत नाही. त्यांचा संघ त्यांना घेत नाही त्यामुळे आपल्याला घ्यावंच लागेल. AVM व इनशॉट वायपरचे ओनर प्लीज यावे तुम्ही. ठीक आहे. तोच प्लॅनिंग आहे त्यांचा. सुंदर टटवलेला चेंडू बॅटीची कडा लागून जात आहे थर्ड मॅनच्या दिशेने. ओनर्स गॅलेक्टिकोज रेव्हेन्यू मेवरिक्स SS नायडॉक्स अजून आईस्किंग सर्व ओनर्सने यायचं इथे. ओनर नसेल तर सपोर्ट स्टाफ. सुंदर गोलंदाजी राज पाटील यांची. ऑलिमेट्रिक्स ओनर पण. एक ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7 बिनगडी बाद. AVM यांची चांगली सुरुवात. पाहूया दुसरी ओव्हर कोण घेऊन येतात आपल्या संघासाठी. ते म्हणजे अक्षय पाटील, मालवणी कोलीवाडातले उत्कृष्ट असे ऑफ कटर. पाहूया अक्षय पाटील पहिला चेंडू सामना करतील ते म्हणजे दर्शन देवरे. नावाजलेलं नाव एक हडल मध्ये. सर्व ओनर्सला विनंती आहे की कृपया सर्व ओनर्सला विनंती आहे की माईक पाशी यायचं तुम्ही. जे चालू असलेले सामने सोडून सर्व ओनर्स. सुपर सिक्सरचा कॉम्पिटिशन आहे, लवकर या. सुंदर चेंडू अक्षय पाटील यांचा. चांगली रनअप आहे त्यांची व चांगली ऍक्शन आहे. क्लीन आहे एकदम. मारलेला चेंडू जात आहे हातात. चिराग भंडारी नावाजलेलं नाव चारकोप कोलीवाडातील उत्कृष्ट असे हिटर आहेत ते. खूप स्ट्रॉंग आहे बॅटिंग त्यांची. सुंदर चेंडू अक्षय पाटील यांचा. काहीच समजू शकले नाही. दर्शन पाहूया काय आता समाचार घेतात की नाही या ओव्हर मध्ये.
सुंदर मारलेला लॅग साइडला. सर्व ओनर्स सुंदर फेकी रोशन यांची. ओनर्स रुपये यायचं आहे. सर्व संघाचे ओनर्स चालू असलेल्या मॅचचे सोडून बाकी सर्व ओनर्स. शॉट आणि टटवलेला चेंडू जात विनायक आहे पिल्लाई. सीमारेषा पार. षटकार. विनायक पिल्लाई रुपये माईकशी संपर्क साधायचा आहे. दिग्विजयांचा सुंदर असा फटका आणि सोन्या खूप खुश झालाय. सोन्या नाचतो. डीजे बंद आहे. सोन्या नाचून काय फायदा नाही आहे, तरी नाचतात. तुम्हीच हे काहीतरी करू जोश शकता. पाहिजे टीम मध्ये. सोन्या शॉर्ट बॉल खूप होता अक्षय तुझा. विनायक पिल्लाई. दर्शन यांचा सुंदर फटका. मयूर. दिग्विजय यांचा. इकडे या. बोलवलंय तुम्हाला. शेवटचा चेंडू सामना करतील तूच वॉलमेट्रिक्स दिग्विजय. मयूर. आणि खूप भरकटलेला चेंडू. प्रेशर आहे खूप बॉलर साई वरती शिंदे थांब. अक्षय यांच्याकडे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू अक्षय पाटील यांचा. पाहूया काय करतात इन्स्टॅट वायपर्स यांच्यासाठी. सुंदर चेंडू असा ऑफला आणि डॉट बॉल. साईश बता देऊ नको. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे AVM ची 17 बिनगडी बाद. मॅचला गती आणावे प्लीज. गोलंदाजीला उतरलेले आहेत ते म्हणजे कॅफ. विनायक पिल्ले तुमचा इंटरव्ह्यू राहिलाय. इधर येऊ मी. यश कटीन कॉमेडीसाठी यायचंय. तुम्हाला बोलवलंय तेव्हा मी इंटरव्ह्यू घेतो विनायक पियुष. पिल्लाईची. दिवीज डोंगरीकर. दिवीज किंवा यश कॉमेडीसाठी बोलवलंय तुम्हाला. तुमचे सहकारी तुम्हाला शोधतायत. तिसरी ओव्हर घेऊन येतात ते म्हणजे कॅफ. वैयक्तिक पहिली व संघाकरिता तिसरी ओव्हर. स्ट्राईक वरती आहे दर्शन. मारलेला चेंडू आणि तो म्हणजे जात आहे आता झेल चित बाद. दर्शन यांची पारी समाप्त झालेली आहेत आणि कॅच घेतलेला आहे तो म्हणजे रोशनने. सुंदर अशी फिल्डिंग. रोशन कदम यावेळी कॅच पकडतायत. पण पारितोषिक तुमच्यावरती कोणच लागत नाही. आज जेव्हा तुम्ही कॅच पकडत नव्हता तेव्हा सगळ्यांना पारितोषिक लावत होते. आता कोणीही तयार नाही आहे. ओमकार यादव कुठे गेलेत? पारितोषिक लावा जरा, त्यांनाही कमवून जाऊ दे. बॅट्समन कोण आलाय हो? नवीन बॅट्समन म्हणजे सचिन पवार. हे ऑलराऊंडर आहेत टीमचे. एक इनिंग मगची ब्रेक आहे मॅच नंतर. नो बॉल आणि फ्री हिट राहणार आहे. सचिन तुमच्यासाठी एक गिफ्ट आलेला आहे फ्री च्या रूपात. तुम्हाला वाटत नाही स्कोर थोडासा कमी पडतोय? नाही अजूनपर्यंत ठीक आहे स्कोर. त्यांच्यामध्ये आहेत अजून बॅट्समन. राहुल आहे, बाकी राहुल आल्यावर अमित वादळ सुरू शर्मा होतं. आहे.
राहुल आला की वादळ सुरू होतं, आपल्याला वादळ पाहायला भेटतं. पाहूया आता काय भेटतं आपल्याला बघायला सचिन यांच्या बॅटमधून. टाटवलेला चेंडू जात आहे हवेत आणि 2 धावा. सुंदर टटवलेला चेंडू सचिन यांचा जात आहे सीमारेषा पार 6 धावांसाठी. खूप खराब चेंडू होता कॅफ यांचा आणि हव्याचा समाचार घेतलेला आहे तो म्हणजे सचिन यांनी. याच खेळीचं आपण वाट बघत होतो सचिन यांच्याकडून. लाईन खूप सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट सचिन व दर्शन यांच्यामध्ये. सचिन आणि दिग्विजय. दिग्विजय माफ करा. तुम्ही या लाईनमॅन बद्दल काय बोलाल जे लाईन वरती उभे आहेत? लाईन्समॅन म्हणजे खूप मेहनत करतात. सर्व आपले मित्र जे सकाळपासून भर उन्हात राहतात एक छोट्याशा छत्रीच्या शेड मध्ये. सुंदर चेंडू नॉट आउट. बदलापूरचा पंच आहे, बदलापूरच्या ग्रामीण मधून खेळलेला पंच आला इथे आपल्याला, रतीन ओवाळ. काय बोलाल त्यांच्याबद्दल? एवढ्या लांबून आलेत ते. ते पण मला वाटतं MCA रजिस्टर्ड पंच आहे. हो हो, नाही नाही नाही, BCL BCCI हां BCCI बदलापूर क्रिकेट काउन्सिल. काउन्सिल आपण तयार करूया ते. नाही बोलत राहा, मध्ये मध्ये बोलत राहा. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ओव्हर आपल्याला. झालेली आहे. मी पूर्ण HCL कमिटी यांचे खूप मनापासून आभार आहे. जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांची नाव आहे पार्थ पटेल, ओमकार पगदरे, ऋतिक शिर्के, दिनेश निंबालकर, चिन्मय सावंत, प्रथमेश प्रभू, भव्य शाह, वेदांत कदम, तुषार सरके, कुमोड कांबळे, राजेंद्र गोस्वामी, सागर रवाणी, करण कांबळे, स्वप्ने आखरे, लक्की जैन, ओमकार पवार, रोशन धुरी, विनय बेटकर, ओमकार महाडिक, दिनेश गावडे, आशिष महाजन, आशिष शर्मा, अक्षय 29 सावंत, स्कोर झाला. शुभम भोईर व त्यांचे मेन कोऑर्डिनेटर प्रतीक सिंग. मनापासून धन्यवाद त्यांचं. खूप धन्यवाद, आभार धन्यवाद. आहेत. स्कोर सांगायचे आपण. स्कोर काय? स्कोर झालेला 29 एक गडीच्या मोबदल्यात. पाहूया चौथं षटक कोण घेतोय इन्स्टेड वायपर यांच्या टीम मधून. बघितलात तर तुम्ही वरचे जे 16 जण आहेत ओमकार पवार पर्यंत ते बाउंड्रीचं काम करतायत. तुम्ही ही मॅच पूर्ण करूनच जा, थोडासा आम्हालाही आराम भेटेल. यश कठीण तुम्ही कॉमेडीसाठी थोडा वेळ आलात तर बरं होईल. राज पाटील हे संघाकरिता चौथं व संघाकरिता धन्यवाद, मला खुर्ची स्वतः खाली करून दिली. दुसरं षटक घेऊन येत आहेत. एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे राज पाटील. अलिबागवरून येतो हा अलिबागचा खेळाडू. आता माहीमला राहायला आला आहे. माहीमचे खेळाडू अभिमानाने सांगतात की आता माहीमला राहायला आला आहे. पाहूया सचिन सामना करतील राज यांचा. दिनेश सर तुम्हाला काय वाटते किती रन होणार? आता मला तरी वाटते 60 पर्यंत जाईल हा स्कोर.
सुंदर टटवलेला चेंडू हवेत सचिन पवार यांचा आणि तो म्हणजे जात आहे सीमा रेषा पार 6 धाव्यांसाठी. सुंदर फटका सचिन यांचा. मेन म्हणजे चांगली गोष्ट आहे ईव्हीएम साठी की राहुल अजूनपर्यंत आहे तंबूत. तुम्हाला काय वाटतं प्रमुख संघ या फेरीमधून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझी टीम तर नाईट डॉग्सच होती, पण दुसरी फेवरेट टीम म्हणजे आशिष मेवरिक्स होती, ती पण बाहेर झाले. खूप दुःख झालेलं आहे मला. सर्वांनाच वाटत होतं की आशिष मेवरिक्स यावेळी नाव कोरेल या कारण ट्रॉफीवर. त्यांचं कॉम्बिनेशन एवढं चांगलं होतं. काय आता गेम आहे या. वाईस स्काउट जिंकले, खूप चांगले खेळले ते. गॅलेक्टिक कटवलेला चेंडू पुन्हा एकदा आणि जात आहे तो म्हणजे सीमा रेषा पार 6 धाव्यांसाठी. लांबच लांब मारतोय सचिन. सचिन यांचा कसला राग काढतोय माहिती नाही, पण मारतोय बॉल. असेच साईश मला हे मारायचे आहेत इनिंग नंतर. साईश कालचे 2000 रुपये वसूल करताय का पाहूया. तुमचे 2000 रुपये अजून आले नाहीयेत. साईश हे प्रभादेवीवरून येतात. तुम्ही 3 6 मारले तर मालवडे तुम्हाला 2000 रुपये देणार आहेत. ते 2000 रुपये तुम्ही परत दिले तर चांगले. जर नाही मारले तर तुम्हाला 4000 रुपये द्यावे लागतील. पुन्हा एकदा तसाच चेंज ऑफ पेस आणि नाही बोला. झेलची बाद. सुंदर झेल. राज पाटील यांची उत्कृष्ट गोलंदाजी. कॅफ यांनी घेतलेला झेल आणि मेन हार्ड हिटर उतरतोय आता राहुल हा खेळ बघायला तर राजानी. खेळ बघायला खरंच मजा येईल. राहुल येतोय आता. हिटरवर हिटर आहेत त्याच्या टीम मध्ये. राहुल म्हणजे उत्कृष्ट असे चांगली बॉडी लँग्वेज आहे त्यांची. हाईट वगैरे पाहूया कसे फटके मारते तो आता. त्यांना जास्त मेहनत करायची आता गरज मला वाटत नाही. अरे अमित कोहली दिसत आहेत. वायपर्सचे सपोर्टर समर्थक इथे आले आहेत. यांचा मोलाचा वाटा आहे वायपर संघाचे. पहिल्या वर्षी त्यांचं ट्रॉफीवरती नाव लागलं होतं, त्यामध्ये यांचा मोलाचा वाटा होता. पुढच्या वर्षी ते दिसतील कदाचित आपल्या कोणत्या तरी संघामध्ये. पाहूया कोणता संघ त्यांना पुढच्या वर्षी घेतील आपल्या टीममध्ये. त्यांना सांगतो की तुम्ही फिल्डिंग करू नका नाही, आणि तुमच्याकडे टी शर्ट नाही यावर्षी. राहुल रजानी सामना करतील राज यांच्या गोलंदाजीचा. पाहूया राज. सुंदर टटवलेला चेंडू बॅटची कडा लागून जात आहेत फाईन लेगच्या दिशेत 1 धाव्यासाठी. अमित कोहली यांची जागा राज पाटील चांगल्या प्रकारे निभावत आहेत. आपल्या संघाला वरती नेत आहेत. मेन कौतुक करणे म्हणजे वाईस स्काउट गॅलेक्टिकोसचं. काय वाटतं तुम्हाला दिनेश भाऊ? नक्कीच नक्कीच. 3 सामने हारलेले ते आणि सर्व सामने जिंकले नंतरचे. काय कमबॅक केलेला आहे त्या टीमने. हो, मी त्यांना तेच प्रश्न विचारला, तुमचा काय त्यामागे रणनीती होती. तुमचा तन्मय गायकर आणि करण यांनी खूप चांगलीशी बॅटिंग आणि फलंदाजी केली. मेन त्यांच्यामध्ये मोलाचा वाटा होता तो म्हणजे अल्फराज मालपेकर यांचा. सुंदर असे ते त्याचे पायगुण खूप चांगले आहेत. सर्व चांगले कामात खूप यश भेटते त्यांना. पाहूया आता. सुंदर टटवलेला चेंडू राहुल यांचा आणि जात सीमा रेषा पार 6 धाव्यांसाठी. थोड्या वेळाने बघाल तर हा चेंडू आपल्यापर्यंतही पोचेल. एवढा लांब मारताना पाहायला मिळते आपल्याला. खूप मागडं षटक राज यांचा. 20 धावा येतात या ओव्हर मधून. काहीसे थकलेले वायपर्सचे ओनर शुभम हे खूप नाराज दिसतात आम्हाला इथे, कारण त्यांची पण बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. स्कोर झालेला आहे 4 ओव्हर नंतर 49 रन्स. ब्याऐंशी हाय स्कोर आहे. तुमचाच होता हा स्कोर, त्याचा तुम्ही तोडतात का पाहूया. ब्याऐंशी तुमचा हाय स्कोर आहे. तुमच्या स्कोरला तुम्ही सॉरी वायपर्स होता. पॉवर प्ले दिलाय. बॅटिंग पॉवर प्ले घेत आहेत 5वी ओव्हर. समोरच्या संघाचा 3 फिल्डर बाहेर रेस्ट्रिक्ट होणार दुसरे. समोरच्या संघाचा तुम्ही हाय स्कोर तोडता का पाहूया. कौशल आडाव
पाचवं व्यक्तीत पहिलं षटक घेऊन येत आहेत. पाहूया काय करतो संघासाठी. या गोलंदाजाला त्यांनी थांबून ठेवलं होतं, त्यांनी लपून ठेवलं होतं या सामन्यांसाठी. 6 चेंडू आहेत त्यांच्याकडे टाकायला. या HCL मध्ये फर्स्ट टाइम ते गोलंदाजी करतात अशी दुसरी- माहिती देतात मला दिनेश सर. दुसरी दुसरी गोलंदाजी आहे त्यांची. दुसरी ओव्हर त्यांची. याच्या आधीच्या मॅच मध्ये एक टाकली होती आणि आता टाकली आहे. कौशल आढाव कदाचित आता सागर मकवान यांच्यावर पारितोषिक लावतील. मागच्या मॅचला 18 रन दिले होते. फलंदाज असेल दिग्विजय. मला वाटतं आता स्ट्राईक देऊन राहुल रजानीला खेळायला देतील. पाहूया. चांगलासा स्कोर दिसतो आपल्याला. टटवलेला चेंडू आणि जात आहे क्षेत्ररक्षकच्या हातात 1 धावांसाठी. राहुल इंटरेस्टेड नाही 2 धावासाठी. आणखी त्यांना स्ट्राईक ठेवायचे स्वतःकडे. पाहूया राहुल. टीमचा तुमच्याकडे 5 चेंडू आहेत. टीमची 50 झाली आहे. टीमची 50 झालेली आहे. सोन्या खुश झालेला आहे खूप. पाहूया 5 बॉलला 5 सिक्स मारतात का. सोन्या टीमचे ओनर खूप खुश झालेले आहेत. 50 धाव संख्या झालेल्या आहेत त्यामुळे खूप वॉर्मअप दिसतात आम्हाला. सोन्या नाचणाराच. ओमकार यादव कुठे दिसत नाही. टी शर्ट काढून बसले बोलतायत. तुम्ही लाल व्हाल सूर्यप्रकाशामध्ये, याची तुम्ही काळजी घ्या. वाईट चेंडू पहिलाच कौशल्यांचा. खूप भरकटलेला चेंडू. दिनेश सर काय वाटते तुम्हाला किती रन देणार हा ओव्हर मध्ये. 15 ते 20 रन आरामात देतील. 1 रन तर दिला आहे आता. पाहूया 6 बॉल बाकी आहेत. 2 रन दिले आहेत. एक व्हाईट टाकला, 1 रन काढलाय. बघितलं त्यांची गोलंदाजीत काय धमक आहे. मागच्या लीग मध्ये त्यांनी दाखवलं होतं. त्यांच्या संघाने एक चूक केली होती की कौशल ओव्हर न देता चंदनला ओव्हर दिली होती. 6 बॉलला 6 सिक्स बसले होते. ह्यावेळी त्यांनी चूक न करता मेन वेळेला त्यांना काढलाय बॉलिंगसाठी. स्कोर दाबताना पाहायला मिळत आहे. 1च धाव. सुंदर गोलंदाजी कौशल्यांची. 3 बॉल शिल्लक या ओव्हर मधले. दिनेश सर तुम्हाला काय वाटतं की एक तरी षटकार मारतील राहुल की नाही. हो, मारू शकतील. त्यांची फलंदाजीवरती कोणत्याही प्रकारचा बॉल कुठेही फिरवू शकतात. त्यांची धमक आहे त्यांच्यामध्ये. एक पाहूया. उत्कृष्ट असा फलंदाज आहेत राहुल. सुंदर मारलेला चेंडू आणि गॅप मध्ये 4 धावांसाठी. 58 धावा झालेल्या आहेत बोर्ड फलकावर. 57 माफ करा. चांगली गोलंदाजी आहे त्यांची. 2 चेंडू शिल्लक. अजून एक षटकार किंवा चौकार बसणं खूप गरजेचं आहे. 65च्या वरती स्कोर गेलाच पाहिजे. आणखी समोर तुमच्या इन्स्टॅट वायपर संघ आहे. राहुल रजनी असतील तर नक्कीच होईल हा स्कोर. राहुल एक काहीच इंटरेस्ट नाही दाखवत धाव संख्या घेण्यात. शेवटचा चेंडू. सुंदर गोलंदाजी कौशल्यांची. कौशल्यांनी 5 बोलात फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. यासाठीच त्यांना ठेवलं होतं इन्स्टॅट वायपर संघाने. लपून ठेवलं होतं की कोणत्या संघाला यांची गोलंदाजी शेवटचा समजू नये. चेंडू. पाहूया. टटवलेला चेंडू. बॅटची कडा लागते आणि जात आहे लेग साइडला. 2 धावा पूर्णपणे. चांगली गोलंदाजी नाही. पाहायला मिळेल आपल्याला. खूप सुंदर गोलंदाजी. 60 रनाचं आव्हान आहे ते म्हणजे इन्स्टॅट वायपर साठी. पाहूया सोन्याची टीम काय करते. AVM रोखू शकते ती टीम. चांगले चांगले गोलंदाज त्यांच्या टीम मध्ये आहेत. धन्यवाद.
तुम्ही जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल आपले कमिटीतर्फे हार्दिक आभार. कोण नवीन येतं का बघूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत मी सांभाळतो धुरा. रोहन धुरी जोडतायत आपल्या समोर बरोबर. लवकर सामना चालू करायचा आहे. याच्यानंतर आपण एक छोटा ब्रेक घेणार आहोत. पंचांना पाणी हवं आहे. पंचांना पाणी पोचवा. चिन्मय सावंत कुठे असाल तर पंचांना पाणी पोचवा. चिन्मय सावंत किंवा कोण फ्री असेल त्यांनी कृपया पाणी पोचवायचं आहे पंचांना. छत्री घेऊन जावा. चिन्मय कोणीतरी जावं. लक्की जातं वाटतं. बॉटल भरली असेल तर बघा थंड्या पाण्यामध्ये. अक्षय सावंत पाणी भरलेलं आहे का बघा. अक्षय सावंत. अक्षय सावंत पाण्याची बॉटल आहे का बघा जरा थंड्यामध्ये. थंड याच्यामध्ये बोलतो तुम्हाला फ्रीजरमध्ये आपल्या. पंचांना पाणी पोचवायचं आहे. पंच पंच थांबा. हा जातोय लक्की जातोय. लक्की जैन जातोय वाटतं. जाऊ दे अक्षय जातोय जाऊन ये. धन्यवाद. छत्री घेऊन जा. काळे पडाल. सनस्क्रीन तुम्ही आज विसरलात घरी. घरचे ओळखणार नाही तुम्हाला. थोडं पळायचं तुम्ही. आज जिमला नाही गेलात तरी चालेल. कार्डिओ इकडेच होईल तुमचा. नाहीतर इकडनं डोंबिवलीला तुम्ही चालत जाऊ शकता. तुमचा 2 महिन्याचा कार्डिओ एकाच दिवसात होईल तो. सागर मकवान येत आहेत. संघ त्यांचा आगेकूच करताना पाहायला मिळत आहे. पुढची क्वालिफायर्स खेळणार आहेत त्याचा संघ. या सामन्यामध्ये विजयी संघ पुढची क्वालिफायरची मॅच खेळणार आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. साईश आपण वॉर्मअप करावा नाहीतर आपला ग्रेड 3चा ग्रेड 5 होऊन जाईल. याची आपण नोंद घ्यायची आहे. आपल्याला 3 षटकार मारायचे आहेत. 2000चं पारितोषिक लागलेलं आहे. नाहीतर तुम्हाला 4000 रुपये द्यावे लागतील. तुमचे 4000 खूप महत्त्वाचे आहेत. आणखी कालच 2000 रुपये तुम्ही दिलेले नाही आहेत. एव्हीएम संघाला विनंती आहे आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. थांबा जरा पाणी पिऊन दे पंचांना मग लवकरात लवकर लावतील. एव्हीएम संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. फलंदाज उतरलेत मैदानात. वायपर्स संघाला जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. 30 चेंडूमध्ये 60 धावा. सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. राज पाटील आणि शुभम बर्वे. बघूया ईव्हीएम संघाकडून कोण प्रथम षटक घेऊन. सर्व टीमच्या ऑनर्सला एक विनंती असेल
कमिटी डेस्क जवळ यायचंय. सर्व सर्व ऑनर्स, सर्व संघाचे ऑनर्स, सर्व संघाच्या संघ मालकांना विनंती आहे कमिटी डेस्क जवळ यायचंय. चला पंच सुरुवात करा सामन्याला. कमिटी मेंबर्सला विनंती आहे सर्व टीम्स ऑनर लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे. एव्हीएम संघाकडून प्रथम षटक घेऊन येतोय दिग्विजय. सामना करेल शुभम. प्रथम षटक घेऊन येतोय दिग्विजय, त्याला सामना करेल शुभम बर्वे. नॉन स्ट्राईक एंडला आहे राज पाटील. बघूया 5 षटकात 60 धावा करतोय का संघ इन्स्टॅट वायपर्स. अंकुर चांगलाचा प्रयत्न होता स्मितेश याच्याकडून. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण होतं पण एक धाव घेण्यात यश आलंय इन्स्टॅट वायपर संघाला. दुसरा चेंडू घेऊन येतोय दिग्विजय, त्याला सामना करेल राज. तुला पाहिजे तर खाऊन घे. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दिग्विजय यांच्याकडून. चांगलाचा फटका, स्मितेश धावतोय आणि 4 रन. चौकार आलाय या चेंडूवर. 3 चेंडू नंतर धाव संख्या झाली आहे ती 6. खूप चांगला असा डोलेला फटका पण क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि ही सुंदर अशी झेल पकडली आहे. शेवटी घेतलीच कॅच स्मितेश. एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा 2 वेळा बॉल उडवलाय आणि तिसऱ्यांदा हातात. दोन्ही वेळी त्याची चूक नव्हतीच. आपल्या संघासाठी आपल्या सर्वस्व देऊन खेळताना पाहायला मिळतं आपल्याला.
खूप चांगला असा झेल पकडलाय. संघ मला खुश असतील. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. नवीन फलंदाज आलेत मैदानात. रोशन कदम. दिग्विजय यांचा पहिल्या षटकातील 5वा चेंडू. पंच स्ट्राईक. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली दिग्विजय यांच्याकडून. त्याच प्रकारची क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं आपल्याला. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. सामना करतील रोशन. रोशन कदम आलाय. सचिन पवारने कव्हर केलाय. रोशन कदम आलाय. ओमकार यादव थोडेसे नाराज असतील त्यांच्यावरती. भांडूपच्या तलावामध्ये खेळणारा खेळाडू. तलावातलं पाणी आटलं की खेळायला जातात ते ग्राउंड बनवून. असा खेळाडू रोशन कदम. खूप चांगलं असतं क्षेत्ररक्षण अमित यांचं. ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 रन. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9. बिनगडी बाद. माफ करा, एक गडी गेलाय. अंडरमध्ये यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नये असा हा खेळाडू आहे. त्यांच्या गोलंदाजीवर त्यांनी भले भले सामने आपल्या संघाला हरवले आहेत अंडरमध्ये. असा खेळाडू रोशन कदम. आणि ते स्टार खेळाडू आपल्याला येताना आपल्याला समोर दिसतोय करण शेट्टी. आपल्याला आता नाही, आपल्याला नंतर विचारू आपण क्वेश्चन ब्रेक नंतर. रोशनने जर षटकार मारला तर करण शेट्टीकडून 500 रुपयाचं पारितोषिक भेटेल. मारू शकतो कारण की 1 डाऊनला आलाय तो आज. ओमकारकडूनही 500 रुपये आले आहेत. ओमकारकडून 500, करण शेट्टीकडून 500. अजून कोण लावताय का भाऊया? त्याच्यावर विश्वास नाही साईशवरती. चला दुसरं षटक घेऊन येतोय एव्हीएम संघाकडून सचिन पवार. जर आऊट झाले तर त्यांना 500 द्यावे लागतील दोघांना. याची आपण दक्षता घ्यायची आहे. ओमकार चव्हाण आणि करण शेट्टी यांनी तुमच्यावर पारितोषिक लावलं आहे 500 रुपये पर, म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रोशन कदम यांना. ते पर 6 पण ते देतील, पण मारले पाहिजे. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. खूपच चांगला चेंडू आणि निर्धाव आलाय हा. खूपच सुरेख असा चेंडू. 2 निर्धाव चेंडू टाकलेत सचिनने. आणि बक्षिसांचा पाऊस पडतोय रोशन कदमवर. 3 चेंडू 3 षटकार मारले तर ओमकार चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बक्षीस रकमेत वाढ. 3 चेंडू 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक ओमकार चव्हाण कडून रोशन कदम साठी. आणि हा वाईड चेंडू. आणि विवेक पतंग यांचं आगमन झालं इथे. त्यांना
ते थोडे खुश दिसतात आज, खूप खुश दिसतात ते आज, कारण की आशिष एस एस बाहेर गेलाय त्यामुळे खुश दिसतात ते. आता रोशन तुम्हाला 500 द्यावे लागतील. बघा करण शेट्टी आणि ओमकार चव्हाण दोघांनी 500 रिचार्डून नंतर घ्या तुम्ही. खूप चांगलं असं षटक टाकतोय सचिन. नवीन नवीन फलंदाज येतोय मैदानात, प्रतीक. नायडक संघ पॉइंट टेबल बघतोय, नॉकआउट साठी बघतात वाटतं. नॉकआउट साठी बघतायत ते, त्यांना कोणता संघ मिळेल. आणि हा गेलाय बॉल, चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल कंप्लीट केलाय. कोण आहे तो? अमित नाहीये, दिग्विजय आहे. दर्शन दिग्विजय कोण आहे सांगा. काही बोल रे. दिग्विजय बोलतायत. दिग्विजयने दिग्विजयने हात दाखवावा. दिग्विजयने जेल टिपलाय. विवेक पतंगे आपल्याला काय वाटतंय, आशिष एस एस संघ बाहेर गेलाय. आशिष ते सर्वच संघ बाहेर गेले आहेत, फक्त ईव्हीएम राहिलाय, दोघांमधला दुवा आहे. आणि तो विजयी घोडदौड सोडत नाहीये. नवीन फलंदाज मैदानात आले, चिराग भंडारी आलाय. आमचे परम मित्र आहेत ते, NBA संघातून NBA चे मेंबर आहेत ते, NBA परिवारातील एक सदस्य. स्पोर्ट्स कोडचा आम्ही मिस करतो. स्पोर्ट्स कोड संघाला माझा वैयक्तिक संघ होता, तो फलंदाजाच्या कमतरतेमुळे संघ बाहेर पडलाय. फलंदाज आमच्याकडे कमीच पडत होता एक, कारण की आमच्याकडे 3च फलंदाज होते. खूप चांगला असा चेंडू. असं काही नाही होतं. आमचे गोलंदाज खूप चांगले होते. 9 गोलंदाज होते आमच्याकडे. ते काही सांगतील, पण आमच्याकडे 3 चांगले फलंदाज होते. चांगला संघ होता आमचा एक फलंदाज. खूप चांगला असा उठवलेला फटका, षटकार. स्पोर्ट्स कोडचा आमचा एक प्रमुख बॅट्समन दुखापतग्रस्त होता, त्यामुळे आम्ही 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 16. अठरा चेंडूंमध्ये 44 धावांची गरज इन्स्टंट वायपर संघाला. अजूनही धडाकेबाज फलंदाज क्रीजवर आहेत, राज पाटील आणि चिराग भंडारी. बघूया संघासाठी काय करतायत. 18 चेंडूमध्ये 44 धावा होतात का. राज पाटील जोपर्यंत तोपर्यंत काही होऊ शकतं. अमित कोहली आल्यात आज आपल्या संघाचं समर्थन करायला. सर्व कर्णधारांनी वॉर्मअप करून घ्यायचं आहे. सर्व संघाच्या संघ मालकांनी वॉर्मअप करून घ्यायचं आहे. साईश आपण तयार होत आहे ना. तुमच्या गुडघ्यांना तुमच्या मेंदूला जो मार लागला आहे त्याला तुम्ही सांभाळा जरा.
तुमच्या मेंदूच्या गाद्या फाडल्या आहेत. त्यांनी 2,000 रुपये आम्हाला जमा नाही केले, त्याच्यामुळे आम्हाला बोलावं लागतंय. त्याचा मेंदू तिकडे फिरतोय, त्याच्यामुळे बोलावं लागतं ते. साईचा मेंदू तिकडेच फिरलाय. काय नाही, चांगला तिकडे सुकून आहे. जेवण माझे माणसं मला हाण देतील. आमच्या टीमवाली चांगली माणसं आहेत, पेट्रावालेही चांगले आहेत. खूप चांगला असा चेंडू राहुल रजानी यांच्या मार्फत संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. दुसरा चेंडू त्याला सामना करेल चिराग भंडारी. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता. सतरा चेंडू मध्ये 43 धावांची गरज. खूप चांगला असा चेंडू निर्धाव. खूपच सुरेख असा चेंडू, निर्धाव आहे हा चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले आहेत राहुल राजांनी. खूप चांगलं षटक हाताळतोय. नाही, माझ्या मित्राला गावी जायचं, त्याला डबे कोणता तर सांगतोय. एकच धाव आली आहे या चेंडूवर. आम्ही कोकणातले आहोत, त्याच्यामुळे आम्हाला सगळं बघावं लागतं. चौदा चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे इन्स्टंट वायपर संघाला. आणि हा 2 धावा घेण्यात सफल झालाय. एकच धाव. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल चिराग भंडारी. दुसऱ्या षटकाचा शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता. बघूया तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर काय करतोय. राहुल राजाने यांनी खूप चांगली अशी षटक हाताळलंय. 5 चेंडूवर फक्त 3च धावा दिल्या आहेत. आणि बघूया चेंडूवर काय आहे. खूपच चांगली अशी क्षेत्ररक्षण सचिन पवार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 19. 12 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज आहे इन्स्टंट वायपर संघासाठी.
12 चेंडूंवर 41 धावा. संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय सचिन पवार. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले आहे. 12 चेंडू 41 धावा. चौथं षटक घेऊन आलाय संघासाठी, 4थं आणि वैयक्तिक असं 2रं षटक हाताळतोय सचिन पवार. सामना करेल त्याला राज पाटील. आणि हा खूप चांगला टोलेला फटका. पंचांचा इशारा, षटकार 6 धावांसाठी. पंचांचा इशारा, वाईड चेंडू. आणि पुन्हा एक अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव. धाव संख्येत बदल होताना दिसतोय. आणि पुन्हा एकदा हा वाईड चेंडू. सलग लागोपाठ 3 वाईड चेंडू टाकले आहेत सचिन पवार. एकच चेंडू झालाय, एका चेंडूवर 9 धावा झाल्या आहेत. आधीच्या षटकात यांनी सचिन यांनी फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि या एका चेंडूवरच 9 धावा झाल्या आहेत. साईशने जर बॉल 38च्या पुढे पाठवला तर ओमकार, अभिषेक मालुडेने जर बॉल मारला आणि 38च्या पुढे आला तर ओमकार पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. अब्दुल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि चौका मारलाय, चौकार आहे. पंचांचा इशारा 4 धावेसाठी राज पाटील यांच्या बॅट मधून. सचिन पवार यांना सूर गवसतो का बघावं लागेल आपल्याला. दुसरं खूप चांगलं षटक टाकलं होतं. दहा चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. इन्स्टंट वायपर संघाला 10 चेंडूंमध्ये 28 धावा. जोपर्यंत राज पाटील स्क्रीजवर आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. तसं राहुल रजानी करतो तसं राज पाटीलही करू शकतात. हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. कव्हर्सच्या दिशेने मारलेला फटका 2 धावेसाठी. चांगलं असं क्षेत्ररक्षण आहे. तेजस तांडेल बारीक होणार आहेत. 9 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. फक्त 3 चेंडूंमध्ये 15 धावा दिलेत. काढून घेतले जातील. आणि हा खूप चांगला असं क्षेत्ररक्षण. रन आउट झालाय सागर भोईर. कोणीही आउट होऊन दे. थ्रो मारलाय अंकुश सिंग. राज पाटील टिकला पाहिजे. अंकुश सिंग उत्कृष्ट असा
खेळाडू गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी आपलं चांगलंच योगदान पाहायला मिळतं त्यांचं. खूप चांगलं असं कामगिरी करतं एव्हीएम संघ. क्षेत्ररक्षण एव्हीएम संघात सर्वच चांगले असे खेळाडू आहेत. अक्षय पाटील दिसतात आपल्याला. माहिती आहे अर्थाला त्यांच्याकडे यांचा सांगतोय मी. अक्षय पाटील एव्हीएम मध्येही आहे. अर्थाला आहे. अजय पाटील यांचे सख्खे भाऊ अक्षय पाटील त्यांचंही नाव आहे. अर्थाला आता ही नाही तो अर्थ आहे. 2 चेंडू शिल्लक. वर्सोचा स्टार असं सांगितलं जात आहे. मला वाटतं आज राकेश परब पण खेळताना दिसतील आपल्याला. आणि हा जातोय सीमा रेषा पार चौकार. 7 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे इन्स्टंट वायपर संघाला. अशीच मॅच परतवली होती एव्हीएम संघाने. जोपर्यंत राज पाटील जागेवरती आहे तोपर्यंत काही होऊ शकतं याची जाणीव नक्कीच एव्हीएम संघाला असेलच. पण त्यांच्याकडे शेवटची ओव्हर टाकताना दर्शन देवरे दिसतील. बघा 7 चेंडूंवर 21 धावांची गरज. एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो. 12 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज होती पण फक्त 5 चेंडूंमध्ये 20 धावा दिल्या आहेत. बघूया या चेंडूवर काय होतं. चांगला आणि फटका. पण एक झालंय की राज नॉन स्ट्राईकला जाणार आहेत आणि गोलंदाजी राज करणार आहेत. पाटील खूप सुंदर असा फटका मारलेला. खूपच छान. सचिन यांच्या ओव्हरला 26 धावा आल्यात. 6 चेंडूंवर 15 धावांची गरज आहे इन्स्टंट वायपर संघासाठी. बघूया एव्हीएम संघाला. एव्हीएम संघाकडून 5वं षटक कोण घेऊन येतो. सचिन पवार सारख्या गोलंदाजाला एवढे रन जाणं आपण अपेक्षित नव्हतं. जर ही मॅच एव्हीएम संघ हरतोय तर अशीच पूर्ण या टुर्नामेंटमधून बाहेर पडेल. सहा चेंडूंवर 15 धावांची गरज. 5वं षटक घेऊन येतोय संघासाठी दर्शन देवरे. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो. त्याचा फॉर्म आम्ही मागच्या वर्षी बघितलाच आहे. तो काय करू शकतो ते. पाहूया. राकेशने गेम पलटला. बघा 12 चेंडूंवर 11 धावांची गरज होती पण ते तिथे पाठी बसलेले जे राकेश आहेत त्यांच्याकडे जरा लक्ष ठेवायचं आहे. त्यांच्या हातावर लक्ष ठेवायचं आहे. सोन्याला विनंती आहे त्याकडे लक्ष ठेवा. आणि हेच करायचं होतं इन्स्टंट संघाला. 1 रन काढून राज पाटील स्ट्राईकवर. पण अशीच एव्हीएम संघाला दर्शन देवरे यांच्यावर विश्वास आहे की ते त्या समोरच्या संघाला रोखू शकतात. 6 चेंडूंवर 14 धावांची गरज. तेजस तांडेचं वजन कमी झालंय बोलतात 2 किलोने. बारीक झाले आहेत. घरातली त्याची आई त्याला 4 भाकऱ्या देत होती बारीक झाल्यामुळे. तेजस तांडेल यांना पालघरहून येत आहेत सध्या. तसे माहीमला राहतात पण सध्या पालघरला निवासासाठी आहे ते. पालघरच्या पुढे 1 तास वानगावरून येत आहेत. एवढ्या आपल्या संघासाठी डेडिकेशन देत आहेत तेजस तांडेल.
आणि हे हे काय? खूपच गचाळ असं क्षेत्ररक्षण. याची अपेक्षा नव्हती. कोण आहे तो? सचिन पवार. हो, सचिन पवारकडून अपेक्षा ही नव्हती. अपेक्षा नव्हती संघाला तुमच्याकडून. तुम्ही संघाचे नायक आहात, खलनायक नाही आहात. तुमच्यासाठी एक गाणं लावूया. मोबाईलवर मोबाईलवरही नाही लावू शकत. तुम्ही हेडफोन चालू करा आणि स्वतः लावून ऐका. 4 चेंडूंवर 10 धावांची गरज आहे, पण तरी पण दर्शन देववर विश्वास आहे आपल्याचा. विश्वास आहे एव्हीएम संघाला. पण समोर राज पाटील आहे, तो काही करू शकतो. तो सामना कुठचा कुठेही फिरवू शकतो. आणि या लांबच लांब स्टेडियमच्या बाहेर बॉल. अमित कोहली खरंच लक्की आहे या संघासाठी. मला आता कळतंय की अमित कोहली यांनीच हा हिरा शोधून काढला होता आपल्या संघासाठी, आणि तो आता चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते राकेशने काय केलं ते बघायचंय सर्वांनी. परवीनचा झिला यो काय हो करता. आता झालेल्या माहितीनुसार पुढील सामन्यामध्ये त्याचे हात बांधून ठेवण्यात येणार आहेत. चला 3 चेंडूंवर 4 धावांची गरज. सागर भगवान जर लक्ष ठेवतील, जर आता विकेट पडला तर मॅच कुठेही फिरू शकते, याची जाणीव आपल्याला आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, पंचांच्या इशाराकडे लक्ष द्या. पंचांनी इशारा दिलाय डेड बॉल. पंच डेड बॉल आहे. काय झालंय? डेड बॉल टाकतोय आम्ही. आताचा डेड बॉल आहे. 3 चेंडूंवर 4 धावांची गरज आहे इन्स्टंट संघाला. बघूया, अजूनही जर ही विकेट जाते तर सामना ईव्हीएम संघाकडे फिरू शकतो. खूप महत्वाची विकेट. अमित कोहली आणि शिवम कदम खुश दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा आणि हा षटकार सामना जिंकला इन्स्टंट वायपर संघाने. चांगला प्रयत्न होता सचिन पवार यांचा, आणि अशी संघाचं पूर्ण या संघातून या टुर्नामेंटमधून बाहेर गेलाय. पुढील होणारा सामना, ब्रेक नंतर होणारा सामना इन्स्टंट वायपर्स आणि गॅलेक्टिकोज क्वालिफायर 2 चा सामना हा थोडा आपण ब्रेक नंतर पाहणार आहोत. आता बेस्ट सिक्सेस होणार आहे. सपोर्ट स्टाफ कृपया बाउंड्री लाईनवर राहायचं. आपण सर्व सपोर्ट स्टाफला विनंती असेल की बाउंड्रीवर उभं राहायचंय. आणि सर्व संघ मालकांना विनंती असेल लवकरात लवकर उपस्थिती दाखवायचे. सर्व संघाचे संघ मालक, संघनायक टीम ओनर, टीम मॅनेजर. साईशवर आपलं मोठं पारितोषिक लागलेली आहे. अभिषेक साईज साठी 30 यार्डचा 6 असं आलंय ऐकण्यात. घराच्या गॅलरीमध्ये प्रॅक्टिस करतात हे.
इन्स्टंट वायपर संघ पाहूया यावर्षी पुन्हा एकदा स्टार लावतो का आपल्या टी शर्ट वरती. झोपू दे खूप मेहनत घेतली त्याने बिचाऱ्याने. मग आपल्या संघाला वरती आणलंय. रिटर्न जाऊ. तन्मय आणि करण या दोघांचे खरंच तुमच्यावर आभार मानायला पाहिजे दर्शन तुम्ही. झोपू दे खूप मेहनत घेतली त्याने बिचाऱ्याने. परमिनीचा जिल्ह्यात काय केलंय? काय ना लिंबू फिरवलाय. अजून काय करताय? तुमचं लिंबू खूप लागत होतो. हा गावून आणलो ना लिंबू. चांगलं होतो काय? हा, चांगलं होतो. म्हणून लाल तर होतो ना. कुंकू लावलो ना मी. आपल्याला खरंच अमित कोहली संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी. जेव्हा संघ परिश्रम करत होता, संघर्ष करत होता, तेव्हा त्यांनी आपल्या संघाची फलंदाजीची लाईनअप पूर्णपणे चेंज करून आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी गायडन्स केलं. त्याबद्दल त्यांनी थोडे 2 शब्द सांगायचे आहेत. चालू असलेल्या मॅचचे सोडून बाकी सर्व ओनर्स. शॉट आणि टटवलेला चेंडू जात विनायक आहे पिल्लाई. सीमारेषा पार. षटकार. विनायक पिल्लाई कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. स्ट्राईक वरती आहे दर्शन. मारलेला